ब्रेक के बाद स्वागत है आपका सी न्यूज भारत में। खबर महाराष्ट्र के लातूर से है, जहां 2014 में बीजेपी के सत्ता में आने के बाद विधायक संभाजी राव पाटिल निलंगेकर ने निलंगा निर्वाचन क्षेत्र में कई विकास कार्य किए हैं। साथ ही लातूर जिले के बेरोजगारों को रोजगार मिलना चाहिए, इसलिए विधायक संभाजी राव पाटिल निलंगेकर ने लातूर में रेलवे बोगी फैक्ट्री खोलकर हजारों बेरोजगारों के हाथों में रोजगार देने का काम किया है। साथ ही लातूर जिले में हाईवे बनाने का काम किया है, इसलिए लोगों ने कहा कि वे विधायक संभाजी राव पाटिल निलंगेकर को भारी मतों से चुनाव में विजेता बनाएंगे। मी कुमोद केशवराव लोभे, तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी निलंगा। आता सध्या सार्वत्रिक निवडणूक 2024 महाराष्ट्र विधानसभेची सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये निलंगा विधानसभेमध्ये सध्याचे आमदार माननीय संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब हे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत। खरं तर माननीय संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब हे गेल्या 20 वर्षापासून या निलंगा विधानसभेचं नेतृत्व करत आहेत, या निलंगा विधानसभेमध्ये काम करत आहेत। खरं तर हे नेतृत्व गोरगरिबासाठी, कष्टकऱ्यासाठी, शेतकऱ्यासाठी सतत अहोरात्र झटणारं हे नेतृत्व आहे। गेल्या 20 वर्षापासून माननीय भैयासाहेबांनी निलंग्याचा गेल्या 2014 पासून सत्ता आल्यापासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली। या सत्तेच्या माध्यमातून निलंगा विधानसभाच नाही तर लातूर जिल्ह्यासाठी खूप मोठ्या अशा प्रकारची कामं करण्यात आलेली आहेत। जसे की रेल्वे बोगीचा कारखाना या लातूर जिल्ह्याला आणण्याचं काम माननीय आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेबांनी केलेलं आहे। तसेच जिल्ह्यामध्ये एक हायवेचं जाळं निर्माण करण्याचं काम माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा विधानसभेमध्ये करण्याचं काम माननीय संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेबांनी केलेलं आहे। याचबरोबर प्रत्येक गावामध्ये कोटीच्या कोटी निधी या ठिकाणी देण्याचं काम भैयासाहेबांनी केलं आहे। छोटं जरी गाव असलं तर त्या गावाला 1.5, 2, 3 कोटी, 4 कोटीचा निधी देण्याचं काम माननीय संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेबांनी केलेलं आहे। विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। एक झालं की एक काम या ठिकाणी करावंच लागतं, परंतु हे करत असताना या निलंगा विधानसभेचा विकास, सर्वांगीण विकास करण्यासाठी, प्रत्येक उंबरठ्याचा विकास करण्यासाठी हे निलंगेकर कुटुंब हे अहोरात्र प्रयत्न करत असतं। म्हणून येणाऱ्या 20 तारखेला माननीय संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब यांच्या समोरील कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून द्यावं हे आवाहन मी या ठिकाणी करत आहे। लातूर से सी न्यूज संवाददाता मल्हारी शिंदे की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।